आपल्या आयुष्यात असे अनेक लोक असतात जे आपल्याला गोड बोलतात, हसतात, जवळ येतात, पण आतून ते आपल्यालाच वापरायचा प्रयत्न करत असतात. काही लोक तुमच्या साधेपणाचा फायदा घेतात, काही लोक तुमच्या चांगुलपणाला कमजोरी समजतात, तर काही लोक तुम्हाला सतत खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही कधी विचार केला आहे का का काही लोक नेहमी फसतात आणि काही लोक नेहमी जिंकतात? का काही लोक प्रत्येक ठिकाणी मान मिळवतात आणि काही लोक नेहमी दबले जातात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एका खूपच वेगळ्या पण तितक्याच शक्तिशाली विषयावर. एडा बनवून पेढा कसा खायचा, 10 उलटे नियम. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाला फसवायचं आहे. याचा अर्थ असा आहे की लोकांना दुखावता न घेता स्वतःची इज्जत राखून आणि स्मार्ट पद्धतीने लोकांना हाताळायला शिकायचं आहे. आपण आज अशा 10 मानसशास्त्रीय नियमांवर चर्चा करणार आहोत, जे तुम्हाला आतून मजबूत करतील, तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि तुम्हाला लोकांच्या पुढे कमकुवत नाही तर हुशार बनवतील. हा व्हिडिओ फक्त मोटिवेशन नाही, हा व्हिडिओ आहे लाईफ लेसन, हा व्हिडिओ आहे माइंड गेम आणि हा व्हिडिओ आहे तुमची मानसिक ताकद वाढवणारा मार्गदर्शक. जर तुम्ही खूप जास्त चांगले आहात, जर लोक तुमचा फायदा घेतात, जर तुम्हाला वाटतं की लोक तुम्हाला गृहीत धरतात, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक नियम हा मागच्या नियमापेक्षा जास्त शक्तिशाली आहे आणि शेवटी तुम्हाला जाणवेल की खरा हुशार तो नसतो जो सगळ्यांना हरवतो, तर तो असतो जो स्वतःला कधीच हरू देत नाही. नियम 1, जास्त शहाणे दिसू नका. आपल्या आयुष्यात आपण अनेकदा पाहतो की जो माणूस खूप जास्त शहाणा, खूप जास्त परफेक्ट आणि खूप जास्त हुशार दिसतो, तोच माणूस लोकांना खटकायला लागतो. हा नियम ऐकायला थोडा उलटा वाटेल, पण खूप खोल आहे. जास्त शहाणे दिसू नका याचा अर्थ असा नाही की तुम्ही मूर्ख बना. याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्मार्ट आहात, पण ते नेहमी दाखवू नका. बघा, जेव्हा तुम्ही सगळ्यांसमोर सतत तुमचं ज्ञान, तुमची हुशारी, तुमचे प्लॅन्स, तुमची कमाई किंवा तुमची स्ट्रॅटेजी दाखवत राहता, तेव्हा 2 गोष्टी होतात. पहिली, लोकांना तुमचा हेवा वाटू लागतो आणि हेवा वाटायला लागला की लोक तुमच्या विरुद्ध कट करायला लागतात. दुसरी, लोक तुम्हाला स्पर्धक म्हणून पाहायला लागतात आणि मग ते तुमची प्रत्येक हालचाल पाहायला लागतात, तुम्हाला पाडायचा प्रयत्न करतात. म्हणूनच खरे हुशार लोक काय करतात? ते बाहेरून साधे दिसतात पण आतून खूप स्ट्रॅटेजिक असतात. नेहमी लक्षात ठेवा, जो शांत आहे तोच जास्त पाहतो, जो जास्त पाहतो तोच जास्त शिकतो आणि जो जास्त शिकतो तोच जिंकतो. म्हणूनच एडा बनवून पेढा खायचा असेल तर लोकांना वाटू द्या की तुम्ही साधे आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या डोक्यात गेम खेळत राहा. कारण खरी ताकद ती नसते जी दिसते, खरी ताकद ती असते जी लपलेली असते. नियम 2, प्रत्येक गोष्ट लगेच सांगू नका. आयुष्यातला हा एक अतिशय शक्तिशाली पण खूप लोकांनी दुर्लक्षित केलेला नियम आहे. प्रत्येक गोष्ट लगेच सांगू नका. आपल्यापैकी बरेच जण जेव्हा काही चांगलं घडतं, नवीन काम मिळालं, नवीन प्लॅन बनवला, पैसे कमावले किंवा मोठं स्वप्न पाहिलं, तेव्हा आपण ते लगेच सगळ्यांना सांगतो. पण इथेच आपण चूक करतो, कारण जगात सगळेच लोक तुमच्या यशावर खुश होत नाहीत. काही लोक खुश दिसतात पण आतून जळतात, काही लोक ऐकतात पण तुमच्या विरुद्ध कट आखतात, काही लोक तुमची माहिती वापरून तुम्हालाच खाली खेचतात. म्हणून हा नियम सांगतो, तुमचे प्लॅन्स, ध्येय, कमाई, स्ट्रॅटेजी आणि पुढची पावलं सगळ्यांना सांगू नका. लक्षात ठेवा, जो खूप बोलतो तो ऊर्जा गमावतो, जो शांत राहतो तो शक्ती जमवतो. एडा बनवून पेढा खायचा असेल तर लोकांना वाटू द्या की तुम्ही साधे आहात, पण तुमच्या आत काम सुरू असू द्या. कारण खरी ताकद ती नसते जी बोलते, खरी ताकद ती असते जी शांतपणे परिणाम दाखवते. नियम 3, जास्त चांगले बनू नका. हा नियम ऐकायला थोडा कठोर वाटेल, पण आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा मानसिक नियम आहे. जास्त चांगले बनू नका. आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते, सगळ्यांशी चांगलं वागा, कोणाचं मन दुखावू नका, नेहमी मदत करा.
पण इथे एक मोठा धोका आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी प्रत्येक परिस्थितीत खूप जास्त चांगले बनता, तेव्हा लोक तुमच्या चांगुलपणाला तुमची कमजोरी समजू लागतात. सुरुवातीला ते तुम्हाला कौतुक करतात, तो किंवा ती खूप चांगली व्यक्ती आहे, तो कधीच नाही म्हणत नाही, तो नेहमी मदत करतो. पण हळूहळू काय होतं, लोक तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवायला लागतात, तुमचा वेळ गृहीत धरतात, तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात आणि शेवटी तुम्हालाच वापरायला लागतात. म्हणून हा नियम सांगतो, चांगलेपणा पण मूर्ख नाही, दयाळूपणा पण कमकुवत नाही, मदत करा पण स्वतःची किंमत विसरू नका. खरे हुशार लोक काय करतात, ते गरज असेल तेव्हा मदत करतात, पण गरज नसेल तेव्हा स्पष्ट नाही म्हणतात. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करता, तेव्हा शेवटी तुम्ही स्वतःच दुखावले जाता. एडा बनवून पेढा खायचा असेल तर लोकांना वाटू द्या की तुम्ही चांगले आहात, पण आतून तुम्ही तुमच्या सीमारेषा पक्क्या ठेवा. कारण खरी ताकद ती नसते जी सगळ्यांना खुश करते, खरी ताकद ती असते जी स्वतःचा आदर करते. नियम 4, लोकांना तुमची गरज वाटू द्या. हा नियम समजला की तुमच्या नात्यांमधील, कामातील आणि सामाजिक आयुष्यातील संपूर्ण पॉवर बॅलन्स बदलतो. लोकांना तुमची गरज वाटू द्या. आपल्यापैकी बरेच जण एक मोठी चूक करतात. आपण प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी नेहमी उपलब्ध राहतो. कोणी फोन केला लगेच उचलला, कोणी काम सांगितलं लगेच हो म्हटलं, कोणी भेटायला बोलावलं लगेच गेलो. सुरुवातीला हे चांगलं वाटतं, पण हळूहळू लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात. त्यांना वाटतं तो किंवा ती तर नेहमीच उपलब्ध आहे, मग तुमची किंमत कमी होते. हा नियम सांगतो, नेहमी उपलब्ध राहू नका. याचा अर्थ असा नाही की तुम्ही उद्धट बना किंवा लोकांना टाळा. याचा अर्थ एवढाच आहे की तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमची उपस्थिती मौल्यवान आहे, हे लोकांना जाणवू द्या. मी लक्षात ठेवा, जे सहज मिळते त्याची किंमत कमी होते, जे थोडं अवघड मिळते त्याची किंमत जास्त असते. खरे हुशार लोक काय करतात, ते स्वतःला रेअर बनवतात, म्हणजे दुर्मिळ. ते प्रत्येक कॉल लगेच उचलत नाहीत, प्रत्येक मेसेजेसला लगेच उत्तर देत नाहीत, प्रत्येक ठिकाणी हजर राहत नाहीत. आणि यामुळे काय होतं, लोकांना त्यांची गरज वाटू लागते, त्यांचा आदर वाढतो, त्यांची किंमत वाढते. एडा बनवून पेढा खायचा असेल तर लोकांना वाटू द्या की तुम्ही साधे आहात, पण तुमची अनुपस्थिती त्यांना जाणवली पाहिजे. कारण खरी ताकद ती नसते जी सतत दिसते, खरी ताकद ती असते जी नसताना जाणवते. नियम 5, कमी बोला, जास्त निरीक्षण करा. आयुष्यातला हा एक अत्यंत शक्तिशाली पण फार कमी लोकांनी खरोखर पाळलेला नियम आहे. कमी बोला, जास्त निरीक्षण करा. आपल्याला नेहमी वाटतं की जो जास्त बोलतो तो जास्त हुशार असतो, जो जास्त व्यक्त होतो तो जास्त प्रभावी असतो, जो सगळ्यांमध्ये पुढे असतो तोच जिंकतो. पण प्रत्यक्षात सत्य अगदी उलट आहे. जगातले सगळ्यात शक्तिशाली लोक कसे असतात, ते फार कमी बोलतात पण फार जास्त पाहतात. जेव्हा तुम्ही जास्त बोलता, तुम्ही तुमची ऊर्जा बाहेर देता, तुमचे विचार उघड करता, तुमच्या योजना उघड करता आणि अनेकदा नकळत तुमच्या कमकुवत बाजूही दाखवता. म्हणून हा नियम सांगतो, बोलण्याआधी पहा, ऐका आणि समजून घ्या. नेहमी लक्षात ठेवा, जो जास्त बोलतो तो जास्त चुका करतो, जो जास्त पाहतो तो जास्त शिकतो आणि जो जास्त शिकतो तोच जिंकतो. खरे हुशार लोक काय करतात, ते आधी खोली वाचतात, लोकांची देहबोली पाहतात, त्यांचा टोन ऐकतात, त्यांची मानसिकता समजून घेतात आणि मगच ते बोलतात, तेही मोजकं आणि परिणामकारक. एडा बनवून पेढा खायचा असेल तर लोकांना वाटू द्या की तुम्ही शांत आहात, पण तुमचं निरीक्षण कधीच थांबू देऊ नका. कारण खरी ताकद ती नसते जी मोठ्याने बोलते, खरी ताकद ती असते जी शांतपणे सगळं समजते. नियम 6, भावनांवर नियंत्रण ठेवा. आयुष्यातला हा नियम समजला तर तुम्ही लोकांच्या हातातील बाहुली राहत नाही, तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे मालक बनता. भावनांवर नियंत्रण ठेवा. आपल्यापैकी बरेच जण जेव्हा राग येतो, दुखावले जातात किंवा अपमान होतो तेव्हा लगेच प्रतिक्रिया देतो, मोठ्याने बोलतो, वाद घालतो, समोरच्याला टोचतो किंवा भावनिक होऊन चुकीचे निर्णय घेतो. पण इथेच लोक तुम्हाला पकडतात, कारण ज्यांना तुमच्या भावनांवर खेळता येतं तेच लोक तुम्हाला नियंत्रित करू शकतात. हा नियम सांगतो, तुमच्या भावनांवर तुमच्यावर राज्य करू देऊ नका. तुम्ही
तुमच्या भावनांचे मालक बना. लक्षात ठेवा, जो शांत राहतो तो परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो, जो भावनिक होतो तो नियंत्रण गमावतो. खरे हुशार लोक काय करतात? ते राग आला तरी लगेच बोलत नाहीत. ते आधी श्वास घेतात, विचार करतात आणि मगच योग्य वेळी योग्य शब्द वापरतात. एडा बनवून पेढा खायचा असेल तर लोकांना वाटू द्या की तुम्ही साधे आहात, पण तुमच्या भावनांचा रिमोट तुमच्याच हातात ठेवा. कारण खरी ताकद ती नसते जी ओरडते, खरी ताकद ती असते जी शांतपणे परिस्थिती जिंकते. नियम 7, तुमची कमजोरी दाखवू नका. हा नियम समजला की लोक तुमच्यावर मानसिक खेळ खेळू शकत नाहीत आणि तुम्ही खऱ्या अर्थाने शक्तिशाली बनता. तुमची कमजोरी दाखवू नका. आपल्यापैकी बरेच जण नकळत आपल्या कमकुवत बाजू लोकांसमोर उघड करतात. आपल्या भीती, आपल्या असुरक्षितता, आपल्या वैयक्तिक समस्या, आपल्या अपयशाच्या गोष्टी, आणि इथेच आपण चूक करतो. कारण जगात सगळेच लोक तुमचं भलं पाहत नाहीत. काही लोक तुमची कमजोरी शोधतात आणि तीच तुमच्या विरुद्ध वापरतात. हा नियम सांगतो, तुमची प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगू नका. तुमची मानसिक, भावनिक आणि वैयक्तिक कमजोरी उघड करू नका. खरे हुशार लोक काय करतात? ते आपली ताकद दाखवतात पण आपली कमजोरी लपवतात. ते खूप जास्त भावनिक दिसत नाहीत, खूप जास्त असुरक्षित वाटत नाहीत आणि कोणावरही लगेच अवलंबून राहत नाहीत. एडा बनवून पेढा खायचं असेल तर लोकांना वाटू द्या की तुम्ही साधे आहात, पण तुमच्या कमकुवत जागा कोणालाही दिसू देऊ नका. कारण खरी ताकद ती नसते जी सर्वांना दिसते, खरी ताकद ती असते जी फक्त तुम्हालाच माहीत असते. नियम 8, लोकांच्या अपेक्षा कमी ठेवा. हा नियम तुमच्या मानसिक शांततेसाठी, नात्यांसाठी आणि स्वतःच्या मनस्थितीसाठी खूप महत्त्वाचा आहे. लोकांच्या अपेक्षा कमी ठेवा. आपण अनेकदा काय करतो? आपण लोकांना खूप जास्त वचन देतो, खूप जास्त आशा देतो, खूप जास्त खात्री देतो आणि नंतर त्या पूर्ण करताना स्वतःच ताण घेतो. सुरुवातीला लोकांना वाटतं, वा, हा माणूस सगळं करतो, तो किंवा ती कधीच निराश करणार नाही. पण हळूहळू काय होतं? लोक तुमच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा ठेवायला लागतात. छोटीशी चूक झाली तरी ते नाराज होतात आणि शेवटी तुम्ही कितीही केलं तरी ते कमीच वाटतं. म्हणून हा नियम सांगतो, जेवढं देऊ शकता त्यापेक्षा जास्त कधीच वचन देऊ नका. लक्षात ठेवा, कमी वचन द्या पण जास्त करून दाखवा. खरे हुशार लोक काय करतात? ते लोकांच्या अपेक्षा नियंत्रित करतात. ते स्वतःवर अनावश्यक दबाव घेत नाहीत आणि त्यामुळे ते शांत, स्थिर आणि शक्तिशाली राहतात. एडा बनवून पेढा खायचा असेल तर लोकांना वाटू द्या की तुम्ही साधे आहात, पण त्यांच्या अपेक्षा तुमच्या नियंत्रणात ठेवा. कारण खरी ताकद ती नसते जी सगळं देण्याचे वचन देते, खरी ताकद ती असते जी योग्य तेवढंच देते आणि टिकून राहते. नियम 9, वेळ आल्यावरच बोला. आयुष्यातला हा नियम समजला की तुम्ही वाद जिंकायला नाही तर परिस्थिती जिंकायला लागता. वेळ आल्यावरच बोला. आपल्यापैकी बरेच जण एक मोठी चूक करतात. कोणी काही बोललं की आपण लगेच उत्तर देतो, कोणी टोमणा मारला की आपण लगेच प्रतिक्रिया देतो, वाद दिसला की आपण लगेच त्यात उडी मारतो. पण इथेच आपण आपली ताकद गमावतो. कारण जो माणूस लगेच बोलतो तो अनेकदा घाईत चुकीचे शब्द वापरतो, भावनेत चुकीचा निर्णय घेतो आणि नकळत समोरच्याला फायदा करून देतो. म्हणून हा नियम सांगतो, प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देण्याची गरज नाही. कधी कधी शांत राहणं हेच सगळ्यात हुशार उत्तर असतं. लक्षात ठेवा, वेळ ही तुमची सगळ्यात मोठी शक्ती आहे. जो वेळेवर बोलतो तोच खरा विजेता असतो. खरे हुशार लोक काय करतात? ते वादात लगेच उडी मारत नाहीत. ते आधी परिस्थिती समजून घेतात, लोकांचा हेतू ओळखतात आणि मगच मोजके, अचूक आणि प्रभावी शब्द वापरतात. अनेकदा एक शांत स्मित, एक दुर्लक्ष किंवा एक योग्य वेळी दिलेलं छोटंसं उत्तर हे 1000 शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरतं. एडा बनवून पेढा खायचा असेल तर लोकांना वाटू द्या की तुम्ही साधे आहात, पण तुमचे शब्द फक्त योग्य वेळीच बाहेर पडू द्या. कारण खरी ताकद ती नसते जी प्रत्येक वेळी बोलते, खरी ताकद ती असते जी योग्य वेळी अचूक बोलते. नियम 10, स्वतःवर विश्वास ठेवा. हा सगळ्यात शेवटचा पण सगळ्यात शक्तिशाली नियम आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही कितीही हुशार असाल, कितीही स्ट्रॅटेजी आणत असाल, कितीही नियम पाळत असाल,
पण जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर सगळं व्यर्थ आहे. आपल्यापैकी बरेच जण काय करतात, आपण इतरांच्या मतांवर जगतो. कोणी म्हणालो तू करू शकणार नाहीस तर आपण थांबतो, कोणी हसलं तर आपण मागे हटतो, कोणी नकार दिला तर आपण स्वतःवर शंका घ्यायला लागतो आणि इथेच आपली खरी ताकद हरवते. हा नियम सांगतो, इतरांच्या आवाजापेक्षा तुमच्या आतल्या आवाजावर जास्त विश्वास ठेवतो. खरे हुशार लोक काय करतात, ते सगळ्यांवर नाही पण स्वतःवर 100% विश्वास ठेवतात. ते पडतात पण पुन्हा उभे राहतात, ते चुकतात पण शिकतात, ते हरतात पण हार मानत नाहीत. एडा बनवून पेढा खायचा असेल तर लोकांना वाटू द्या की तुम्ही साधे आहात, पण तुमच्या आतल्या विश्वासाची ज्योत कधीच विझू देऊ नका. कारण खरी ताकद ती नसते जी जग दाखवतं, खरी ताकद ती असते जी तुमच्या आत जळत असते. मित्रांनो, आज आपण पाहिलेले हे 10 उलटे नियम फक्त नियम नव्हते, हे तुमचं मानसिक कवच आहेत, तुमची अंतर्गत ताकद आहेत आणि तुमच्या आयुष्याचा नवा दृष्टिकोन आहेत. हे नियम तुम्हाला कठोर बनवत नाहीत, ते तुम्हाला हुशार बनवतात. ते तुम्हाला थंड बनवत नाहीत, ते तुम्हाला स्थिर बनवतात. ते तुम्हाला स्वार्थी बनवत नाहीत, ते तुम्हाला स्वतःचा आदर करायला शिकवतात. लक्षात ठेवा, तुमचा साधेपणा तुमची कमजोरी नाही, तो तुमचा सगळ्यात मोठा गुण आहे. पण त्या साधेपणाच्या भोवती तुम्हाला मानसिक ताकदीची भिंत उभी करावी लागेल. आजपासून प्रत्येक गोष्ट लगेच सांगू नका, जास्त चांगले बनू नका, नेहमी उपलब्ध राहू नका. भावनांवर नियंत्रण ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जगात सगळेच तुमचं भलं पाहत नाहीत, पण तुम्ही मात्र नेहमी स्वतःचं भलं पाहिलं पाहिजे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर याचा अर्थ तुम्ही सामान्य नाही आहात. याचा अर्थ तुम्हाला वाढायचं आहे, तुम्हाला शिकायचं आहे आणि तुम्हाला स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनायचं आहे. म्हणून आज मी तुम्हाला एक भावनिक विनंती करते. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडंसंही बदलला असेल, जर तुम्हाला थोडी ताकद मिळाली असेल, जर तुम्हाला वाटलं असेल की हो हे माझ्यासाठी आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो खूप जास्त चांगला आहे आणि कमेंटमध्ये लिहा, मी स्वतःचा आदर करायला शिकतो किंवा शिकते. आणि जर तुम्ही अजूनही फॉलो केलेलं नसेल तर आत्ताच फॉलो करा. कारण इथे फक्त आपण मोटिवेशन देत नाही, आपण मानसिक दृष्ट्या मजबूत माणसं घडवतो. शेवटी एकच लक्षात ठेवा, हुशार तो नसतो जो सगळ्यांना हरवतो, हुशार तो असतो जो स्वतःला कधीच हरू देत नाही.